या काही मूलभूत सवाल जे यातून निर्माण झालेले आहेत। मराठवाड्यासाठी वेगळा निर्णय घेणं हे शक्य आहे का, याबद्दलची चर्चा आज आपल्याला करायची आहे। मुद्दा हा सुद्धा आहे, हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा पर्याय त्यात असू शकतो का, आणि जर हे गॅझेट लागू झालं तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल का, पण त्याच्यातून काही नवे पेच निर्माण होतील का? मराठवाड्यातील सगळे मराठा या गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी होऊ शकतील का? कारण नोंदी ज्या सापडल्यात त्या नोंदींच्या आधारे असं करता येऊ शकेल का? सरकारला नवी जात देता येते का? सरकार जातीला आरक्षण देऊ शकतं, पण सरकार कुणाला जात देऊ शकतं का, नवी जात देऊ शकतं का? तो सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। राजकीय आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाचा हा सगळा संघर्ष सुरू आहे का? आज चंद्रकांत पाटील जे म्हणाले त्यात तथ्य आहे का? चला या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया, आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंडरे जोडले गेलेले आहेत। कोंडरे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपल्या सोबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आरक्षण अभ्यासक प्राध्यापक रवींद्र बनसोड हे सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत थोड्याच वेळात, आणि ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी त्यांचं सुद्धा स्वागत करतो। पण या चर्चेची सुरुवात मला राजेंद्र कोंडरे यांच्यापासून करायची आहे। कोंडरे सर, जी माहिती मिळते, ज्या बैठकांचं सत्र सुरू आहे, उपसमितीची बैठक झाली, त्यातला कळीचा एक मुद्दा, एक निर्णय जो आहे तो कदाचित होऊ शकतो असं कळतंय, आणि तो निर्णय आहे मराठवाड्यासाठी एक वेगळा निर्णय घ्यायचा। मराठवाड्यातल्या नोंदींच्या आधारे तिथं सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला तो निर्णय असू शकतो। हैदराबाद गॅझेटच्या बद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो असं कळतंय। कायदेशीर दृष्ट्या मराठवाड्यासाठी असा वेगळा निर्णय घेता येऊ शकेल का, आणि तो निर्णय घेतला तर आता हा जो आक्रोश, असंतोष दिसतोय त्याच्यावरचं ते उत्तर असू शकेल का? नाही, मूळ प्रश्न आता आपल्या मराठवाड्याचाच आहे। हा, आणि नेमकी अडचण महाराष्ट्रातल्या लोकांनी ही समजून घेतली पाहिजे की जशी महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश रेकॉर्डमध्ये प्रत्येक माणसाचं जुनं आडनाव लिहिलं जात होतं, हा, तशी पद्धत काही मराठवाड्यामध्ये नाहीये। हम्म, तिथे फक्त गेनू तुका वगैरे अशी नावं, हा, आणि त्याचं आडनाव त्याच्यामध्ये तिथं लिहिलं जात नव्हतं। हम्म, परंतु जातीच्या नोंदी तिथं त्या वेळच्या रेकॉर्डमध्ये 1894 मी आता परभणीचं गॅझेट पण पाहिलं, त्याच्यात त्या नोंदी आहेत कुणबीच्या। बर, नंतरच्या काळामध्ये काहींच्या नोंदी मराठा झाल्या, परत काहींच्या कुणबी, त्या अजूनही तशा कॅरी फॉरवर्ड होत होत तिथं आलेल्या आहेत। हा, मूळ प्रश्न कसा आहे की मधल्या काळामध्ये जे काही निजामाचं रेकॉर्ड होतं ते आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं ते बऱ्यापैकी त्या नोंदी आता रेकॉर्डवर आल्यात। बर, पण मराठवाड्याच्या पुरता जर हा निर्णय घ्यायचा असेल हम्म, तर जसं काही ठिकाणी रेकॉर्ड झाल्यानंतर शासन एक विशिष्ट, काय त्याला म्हणतो आपण, धोरण ठरवून काहीतरी एक भूमिका करतं, हा, त्यावेळेस एक निकाल करून काहीतरी एक मार्ग काढावा लागतो। हम्म, आता मूळ प्रश्न कसा आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नोंदी जुन्या कुणबी आहेत, म्हणजे मराठा कुणबीच नव्हे, जवळपास 47-48 काहीतरी कुणब्यांचे प्रकार आहेत, हा, नागपूर पासून ते पार इकडे चंद्रपूर पर्यंत। बर, तर ह्या सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतं, हम्म, फक्त उर्वरित कोकण भाग सोडून। पण मराठवाड्यामध्ये जे अल्प प्रमाण होतं हम्म, ते अल्प प्रमाण त्यांनी त्या रेकॉर्डमध्ये जर शोधलं असेल तर त्या रेकॉर्डवरनं आजच्या माणसाची कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी बर, जी वंशावळ नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी वंशावळ जुळवताना काही अडचण येत नाही, हा, पण काही ठिकाणी जर अडचण येत असेल हम्म, तर शेवट त्या माणसाची जात कोणती हे तर तुम्हाला ठरवावं लागेल। हो, आणि ठरवताना जरी ते शासनाला ती प्रदान करता येत नसेल तरी हम्म, जात प्रमाणपत्र देण्याचं आणि त्याच्या पडताळणीच्या विनिमयामध्ये जर अशी पद्धत असेल तर स्थानिक गृह चौकशी करून देण्याचे अधिकार आजही प्रांत अधिकाऱ्यांना आहेत, बर, पण ते वापरत नाही, कारण याच्यामध्ये कोर्ट केस झालं की ते देणाऱ्यावर सर्टिफिकेट वगैरे। हम्म, त्यामुळे शासनाला त्याच्यामध्ये एखादा धोरणात्मक निर्णय घेऊन हा, त्या बाबतीमध्ये ह्या विशिष्ट प्रदेशात जो आहे तसा जर निर्णय त्यांनी घटनातज्ञांकडनं किंवा ज्येष्ठ आपले महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल यांच्याकडनं घेतला असेल हम्म, ते निश्चित करू शकतील, आणि त्याच्यातनं काही मार्ग निघून सोपा होऊ शकतो। आता जसं मुंबईमध्ये सांगतो मी तुम्हाला, हा, मुंबईमध्ये जे मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजामध्ये अनेक जाती ह्या ओबीसी मध्ये आलेल्या आहेत, हम्म, परंतु त्यांच्या जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये जात लिहिण्याची पद्धत नाही। बर, मग त्यावेळेस काय करतात की बागवानचं आहे तर मग बागवान समाजाची कम्युनिटीची एक असोसिएशन असते, तिचं सर्टिफिकेट घेतात,
आणि तो खरंच बागवानी करतो काय, ग्रह चौकशी घेतात, आणि असं प्रमाणपत्र आजही आत्ता महाराष्ट्रामध्ये दिलं जातं. बर बर ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे ते करता येऊ शकतं, तो एक पर्याय आहे असं तुम्ही म्हणताय. मनोज जरांगे पाटील सुद्धा ती मागणी करतायत आणि सरकार सुद्धा त्या दृष्टीनं सकारात्मक असल्याचं कळतंय. बघूया त्याच्याबद्दलचा निर्णय होतो का, कारण तत्वतः मान्यता दिली आहे, त्याची अंमलबजावणी करा असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. पण मला ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना विचारायचं आहे, जर अशा प्रकारचा मराठवाड्यासाठी एखादा निर्णय करायचा ठरला तर मग तुम्हाला वाटतं तो कायदेशीर टिकू शकेल किंवा त्याला कायदेशीर आधार असेल? तुम्ही म्यूट आहेत. हां बोला. विलासजी, हां ही ही गोष्ट चर्चेसाठी चांगली असेल, परंतु टेक्निकली आपण जर विचार करायला गेलं तर आता कोंढरे साहेब म्हणले की मराठवाड्यापुरतं हे असं करता येईल का. मुळात आता त्या मुद्द्याकडं, त्या हैदराबाद गॅजेकडं आपण नंतर जाऊया. बरं. पण मुळामध्ये मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे कसं शक्य आहे, हा सर्वात मोठा तांत्रिक विषय आहे. कारण की आता याला तुम्ही मग म्हणताय क्षेत्रबंदीचा हे लागू करायला लागेल. मग मराठवाड्यात मध्ये फक्त कुणबी सर्टिफिकेट दिले, मराठवाड्यातनं पुणे सारख्या, मुंबई सारख्या, नागपूर सारख्या शहरामध्ये स्थलांतरित झालेले किंवा तात्पुरते नोकरीला आलेले किंवा त्यांची मुलं जर समजा फॅमिली तिथे, मुलं पुणे मुंबई सारख्या शहरात आली, मग त्यांना आणि इथं जन्मले, तर नक्की मग त्याला आता कोणतं हे लागू होणार. आणि मग तसं जर लागू करायचं असेल तर मग कोकणामध्ये काही भागामध्ये कुणबी आहेत, विदर्भात काही भागात कुणबी आहेत, मग ती क्षेत्रबंदी ह्या 3 याच्या पुरतं करणार का. मग तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुणे मुंबईमध्ये मग कुणाला हे आलो करणार नाही किंवा कुणबी दाखले आलो करणार नाही, फक्त मराठवाड्यापुरतं, कोकणापुरतं. म्हणजे हा तांत्रिक पेच आहे आणि हे शक्य नाहीये. रोजगारासाठी, व्यवसायासाठी स्थलांतर होत राहतं, जाणं येणं होत राहतं. दुसरा विषय, मराठवाड्यामध्ये जर तुम्ही म्हणताय, हे म्हणतात की सगळेच कुणबी होते आणि हैदराबाद गॅजेट, आता मी तुमच्या समोर हे हैदराबाद निजामाचं गॅजेट दाखवतोय. आता या निजामाच्या गॅजेटमध्ये याच्यामध्ये पॉप्युलेशन असतं, तिथलं तुमच्या क्रॉप्स असतात, तुमच्या तिथं कशी भौगोलिक परिस्थिती आहे, तुमचे धर्म कोणते, तुमची जाती कोणती. आता जरांगे पाटील म्हणतात की ते गॅजेट लागू करा. आता त्यांनी तर मुळात ते गॅजेट काय आणलं नाही, पण ते मी गॅजेट ते शोधलंय. आता याच्यामध्ये एरिया आणि पॉप्युलेशन बघा इथं लिहिलेलं आहे. आणि त्या पॉप्युलेशनच्या करू शकलो तर फुल, एक मिनिट, फुल स्क्रीन हा तुम्ही दाखवा. हा आता दाखवा. हा तर हे बघा, हे एरिया आणि पॉप्युलेशन तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यामध्ये इथं बघितलं 14 नंबरला इथं कापू लिहिलंय आणि कंसामध्ये कुणबी लिहिलेलं आहे. ते वाचा फक्त आणि त्याची संख्या किती ते वाचा. बरोबर. हा आता मी पुढच्याच पानावर, म्हणजे ह्या जातींचं पॉप्युलेशन किती हे दिलेलं आहे. आता याच्यामधल्या 33 नंबर पानावर इथं 23 नंबरला नोंद आहे मराठा. बरोबर. आणि त्याची पॉप्युलेशन 2,46,490 आहे. हे तुम्ही पहा. आता मला सांगा, जर हैदराबाद जे निजामाचं गॅजेट हे आणि हैदराबादचं गॅजेटचा तो 290 पानाचं आहे, मी तुम्हाला ते विलासजी पाठवतो. मला सांगा, याच्यामध्ये जर कुणबीची कापू म्हणून वेगळी लोकसंख्या दिलेली आहे आणि मराठा समाजाची 2,46,000 दिलेली आहे. मग आता तुम्ही सांगा कसं काय लागू करायचं हो. कुणबी जर वेगळेच होते आणि नोंदी शोधून सापडल्या नाही म्हणजे नोंदी नाहीच आहेत ना. मग कुठंतरी मनोज जरांगे हट्ट करतात म्हणून मग मराठवाड्याला द्या. मग हे असं काहीतरी चुकीचं. मग बाकीचे पश्चिम महाराष्ट्रातले उद्या उठून कोणी उपोषणाला बसेल, नाही आम्हाला पण करा, नाशिक मधले म्हणतील, विदर्भातले म्हणतील. त्यामुळं ही एकदम कुठल्याही तार्किक मागणी नाहीये. मुळामध्ये आर्थिक, आता तुम्ही हे सगळं निवेदन करताना सांगितलं की गरीब आहेत, आत्महत्या होतात, नापिकी होती, ह्या सगळा विषय येतो आर्थिक दृष्ट्या, हा सगळा विषय येतो नुकसानीचा, हा सगळा विषय तो आर्थिक परिस्थितीचा. मग त्याच्यासाठीच 103वी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस आरक्षण आहे, त्याच्यामध्ये मराठा बांधवांना 8.5% लाभ मिळत होता. तो का लाथाडला, ते का डावललं, याचे समाधानकारक उत्तर कोणी देत नाहीये. त्यामुळं आणि मुळात आता मराठवाड्यामध्ये राजेंद्र कोंढरे सरांना विचारतो, मी येतो त्याच्यावरती. कोंढरे सर, सातत्यानं एक मुद्दा उपस्थित केला जातोय, तो म्हणजे ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, जे घटनेच्या
पातळीवरती सुद्धा तपासून बघितलं गेलेलं आहे, त्याला संरक्षण आत्ताच्या घडीला तरी आहे. अशा परिस्थितीत EWS नाकारण्यामागची भूमिका काय वाटते तुम्हाला? का EWSचं आरक्षण नाकारलं जातंय? कारण आपण बघितलं की EWSचं जे मेरिट आहे ते मेरिट सुद्धा कमी आहे इतर ह्याच्यापेक्षा, ओबीसी पेक्षा कमी आहे. ओबीसी पेक्षा कमी आहे, पण तरी सुद्धा EWS नको. राजकीय आरक्षण हे त्याच्या मागचं कारण आहे का? वस्तुस्थिती काय आहे? नाकारण्यामागचं कारण ठोस समोर का येत नाही? नाही, जसं मराठा आरक्षण 2021 साली ज्यावेळेस गेलं ACPC, तर त्यापूर्वी EWS आरक्षण हे काही आपल्या देशामध्ये नव्हतं. ते 19च्या दरम्यान आलं आणि 19च्या दरम्यान आल्यानंतर त्यावेळेस ऑलरेडी मराठा समाज हा आरक्षणात होता, त्यामुळे त्याला काही EWSचं बेनिफिट त्या काळात घेता आला नाही. पण ज्यावेळेस घेतलं ना मराठा 8.5% आरक्षण, कोंढरे साहेब. 2 मिनिटं झालं, ऐका ना मला, मी सांगतो ना. मराठा आरक्षण गेल्यानंतर बाय डिफॉल्ट मराठा समाज हा EWS मध्ये गेल्यानंतर त्याला 6.5-7% जागा त्या ठिकाणी निश्चित मिळाल्या. परत आंदोलन उभं राहिलं, लोक म्हटले की आम्हाला आता EWS नको, आम्हाला पूर्णपणे मराठा समाजाचं जे हरवलेलं आरक्षण आहे, जे सुप्रीम कोर्टाने नाकारलं परंतु हायकोर्टाने टिकवलेलं होतं, ते आरक्षण रिस्टोर करून द्या. त्यासाठी मग पुन्हा न्यायमूर्ती शुक्रे कमिशन नेमलं गेलं आणि केंद्राने नसे तर राज्य सरकारने 10% आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी स्वतंत्र दिलं. आता कळीचा मुद्दा आणि वादाचा मुद्दा एवढाच आहे की आतापर्यंत 15/4-16/4 खालचं जे रिझर्वेशन आहे, हे रिझर्वेशन टिकाऊ आहे अशाच पद्धतीचं देशभर आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि जे 50%च्या वरचं आरक्षण आहे ते कायम अंडर स्क्रुटिनी येतं आणि मग ते काढलं जातं. त्यामुळे लोकांमध्ये असा समज झालेला आहे की आता आपल्याला पूर्णपणे ओबीसीत जाण्याच्या पलीकडे पर्याय नाहीये. परंतु EWSच्या बाबतीमध्ये जेवढा प्रचार झाला पाहिजे होता तो झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज जर सगळ्या समाजानेच मागणी केलेली असेल की आम्हाला आता त्या ओबीसी मध्ये जायचंय, तर विशेषतः मराठवाड्यामध्ये ती तीव्र भावना आहे. मी आता माझ्याकडं जात प्रमाणपत्र 1986 सालापासून ते 2023 याचं सगळं रेकॉर्ड आहे. तर सगळ्यात जास्त प्रमाण हे आहे नागपूर, अमरावती, अकोला, त्यानंतर रत्नागिरी, इकडे जास्त दिलेले आहेत कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी. परंतु जालना, संभाजीनगर, परभणी हा आकडा अक्षरशः 17, 65, 83 असा आहे. आणि मूळ प्रश्न माझा यांना आहे, वकील साहेबांना, की शेवट माधुरी पाटीलच्या जजमेंटमध्ये काय म्हटलंय की ज्या प्रोबेटिव्ह व्हॅल्यू ज्याचं ओल्डेस्ट रेकॉर्ड आहे, त्या ओल्डेस्ट रेकॉर्डमध्ये जी जातीची नोंद आहे त्या जातीची नोंद आणि त्या माणसाचं वंशावळ जशी जशी ती खाली येते तशी वडिलांकडनं जात येते, आजोबांकडनं येते, पणजोबाकडनं येते. तर ती कनेक्टिव्हिटी ज्याची आहे तर त्याला ते जी जात असेल ती मिळाली. जातीचं प्रमाणपत्र मिळणं आणि ती जात आरक्षणात असणे किंवा नसणे ह्या बाबी दोन्ही भिन्न आहेत. हे एकमेकांमध्ये मिक्स केल्यामुळे काय होतं, गल्लत होते. एक सर मी येतो तुमच्याकडे, कारण मला त्याच्यात अजून एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे की त्या गॅझेटमध्ये नोंद मराठा आणि कुणबी या दोन्हीची आहे का, त्याच्याबद्दल मला विचारायचं. रवींद्र बनसोड सर आपल्यासोबत आहेत. सातत्यानं मराठवाड्यातला जो विषय आहे, सर स्वागत आहे तुमचं. मराठवाड्यातला जो विषय आहे त्या विषयासाठी आपण गेली अनेक वर्ष भांडताय, झगडताय आणि आता कुठेतरी त्या संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू झाली असं कळत आहे. तत्वतः मान्यता मिळाली अशी ही बातमी आपल्याकडे आली. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या न मिळालेल्या नोंदी ना सुद्धा मिळालेल्या नोंदींच्या आधारे अशा प्रकारचं आरक्षण कसं देता येईल ते थोडंसं समजून सांगा. की माझी नोंद नाही आहे पण मला न मिळालेल्या नोंदीच्या आधारे, मिळालेल्या नोंदीच्या आधारे मला सर्टिफिकेट कसं मिळेल? नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपला जो मुद्दा आहे गॅझेटियरचा, तर गॅझेटियर, कारण मनोज जरांगे पाटील जे आंदोलन चालू आहे त्याच्यावर आता सरकार आणि जरांगे पाटील एका समकक्ष भूमिका, आणि ती आहे भूमिका की गॅझेटियर लागू करता येईल का आणि त्याचा काही फायदा घेता येईल का. तर गॅझेटियर मध्ये खरोखरच नोंदी नावाच्या नाहीयेत. आणि आपल्या मराठवाड्याची जर आपण परिस्थिती बघितली तर नवीन जरी नोंदी बघितल्या आपण तरी त्यामध्ये आडनाव नाहीयेत. अगदी 50 वर्षापूर्वीपर्यंतच्या नोंदी जरी बघितल्या आपण तरी त्याच्यामध्ये आडनावांचा समावेश नाही, म्हणजे नाव आणि वडिलांचं नाव अशा नोंदी आहेत. बरोबर आहे. आता ह्या ज्या जुन्या नोंदी होत्या की ज्या अगोदरच्या नोंदी, आणि गॅझेटियर आपल्याला कसं घेता येईल तर याच्याविषयी मी फक्त 5 मिनिटं घेतो. तर आपण जर बघितलं तर 1981 ची जी जनगणना झाली 1881, तर 1881च्या जनगणनेनंतर 1884चं गॅझेटियर आलं पहिल्यांदा मराठवाड्यासाठी. बरोबर आहे.
आता 1884च्या गॅझेटियरमध्ये 1881च्या जनगणनेनुसार सगळीकडे उल्लेख हा फक्त कुणबीचा आहे, मराठा नाही, मराठा कुणबी नाही. हा पहिला टप्पा झाला. 1909ला ज्यावेळेस नंतर आलं परत, तर त्यावेळेस आपल्याला हा पहिला जो आहे म्हणजे फक्त कुणबी असलेला, त्या कुणबीमध्ये आपल्याला कुणबी बरोबर कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा 3 जातींचे उल्लेख आढळतात. आणि त्यानंतर आपण जर पुढच्या जनगणनेकडे गेलो आणि पुढच्या गॅझेटियरकडे गेलो तर त्यावेळेस आपल्याला स्पष्ट मराठा असा शब्द आढळतो. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की पूर्वाश्रमीचे कुणबी हे टप्प्याटप्प्याने मराठा कुणबी मराठा झाले, त्याच्यानंतर ते आज मराठा झाले. आता त्यावेळीची जर लोकसंख्या आपण फक्त उदाहरणादाखल त्या काळातलं औरंगाबाद आणि आताच छत्रपती संभाजीनगर याची जर लोकसंख्या बघितली तर त्या काळामध्ये 1884 मध्ये जी दाखवली म्हणजे 81च्या जनगणनेनुसार तर ती 40.63 म्हणजे 40.63% इतकी पूर्ण बाकीच्या जातीच्या प्रमाणामध्ये ही कुणबी समाज आहे, 40.63. आणि आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता हे जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी मिळायला सुरुवात झाल्या, नाही तर महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये आणि त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये म्हणजे आजच्या संभाजीनगरमध्ये कुणबी नोंदीच नव्हत्या त्या आंदोलनापूर्वी. मग प्रश्न असा येतो की जो समाज 40% संख्येने औरंगाबाद त्या काळातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होता, तर आम्ही नेहमी हाच मुद्दा आमचा आहे की अशी कोणती सुनामी आली की ते 40% कुणबी वाहून गेले आणि आजच्या डेटला एकही कुणबी नव्हता आंदोलनापूर्वी आणि आता काहीतरी हजारामध्ये सापडलेत, म्हणजे जिल्ह्यापुरता बोललो आपण तर. आणि अशी कोणती ढगफुटी झाली की ज्याच्यामुळे आज आपल्याला इथं 40%च्या संख्येने औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठा समाज सापडतोय. म्हणजे 40% मराठा कुठून मायग्रेट झाला आणि हे पूर्वीचे 40% कुणबी कुठे गेले याचा जर आपण अभ्यास केला तर म्हणजे तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की ह्या टप्प्याटप्प्यानुसार जाती बदलत गेल्या. आणि हे सगळं आपण बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपण एका छोट्या गॅझेटियरकडे दुर्लक्ष करतो, ते आहे उस्मानाबादचं गॅझेटियर, म्हणजे त्या काळाचं उस्मानाबाद आजचं धाराशिव. तर ह्या उस्मानाबादच्या गॅझेटियरमध्ये स्पष्टपणे अगदी स्पष्ट उल्लेख आहे की कुणबी जातीच्या पुढे कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये कुणबी जातीच्या पुढे मराठा लिहिलेलं आहे. आता कुणबी जातीच्या पुढे मराठा लिहिलं याचा सरळ अर्थ काय होतो की जरांगे पाटील जे म्हणतायत, जरांगे पाटलांनी जे मुद्दे मांडले ते अतिशय करेक्ट आहे. याचं कारण असं आहे की जरांगे पाटील म्हणतात की मराठा ही कुणबीची पोटजात होऊ शकते की नाही, तर त्याच्यामध्ये त्या उस्मानाबादच्या गॅझेटियरमध्ये स्पष्ट लिहिलं की कुणबी आणि कंसामध्ये मराठा, म्हणजे कुणबीची पोटजात कोणती झाली मराठा. हे कोण सांगतंय? गॅझेटियर सांगतं, त्या काळातलं शासकीय नोंदी सांगतात. आणि इंग्रजांनी मी तर निश्चितपणे म्हणलं की आपल्यापेक्षा पारदर्शक पद्धतीने नोंदी त्या काळात घेतलेल्या आहे. मग त्यांच्या नोंदीनुसार आपण मराठा ही ठीक आहे, मी मराठा ही उपजात होते. मंगेश रावांकडून एक पटकन त्यांचं सबमिशन घेतो आणि मला हरिभाऊंकडे द्यायचं. हरिभाऊ आहेत का तुम्ही? दिसत नाही स्क्रीनवर. हा हरिभाऊ मंगेशजी पटकन एक तुमचं सबमिशन आहे, मला हरिभाऊंकडे द्यायचंय. हरिभाऊ वाट बघतायत. आता वकील साहेब म्हणाले की 1931 नंतर 30 नंतर फक्त मराठा दिसतो. तर आता मी तुम्हाला आता दाखवलं ना, आता परत दाखवतो. हे जे गॅझेटर्स आहे याचे हे 1931 सालचं आहे. हे 1931 सालचं म्हणजे 31च्या सेन्सस नंतरच गॅझेटर आहे. नाही ऐका ना तुमचं ऐकलं मी. त्याच्यामध्येच मी आता दाखवलं, त्याच्यातल्या 33 नंबर पानावर मराठा याची लोकसंख्या आहे 2,46,490 आणि याच्या 32 नंबर पानावर 14 नंबरच्या कास्टच्या कॉलम मध्ये कापू म्हणजे कुणबी ही आहेत 3360. मग हे गॅझेटर तर आम्ही नाही ना बनवलेलं तेव्हा. आणि गॅझेटर मी जर तुम्हाला दाखवायला लागलो ना, माझ्याकडे असे 20-30 गॅझेटर्स आहेत. त्याच्यामध्ये मुंबई असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल की मराठा शिवाजी महाराजांच्या लिनिएज मधनं आलेले क्षत्रिय समजतात. जे कोकणातलं कुलाब्याचं गॅझेटर्स आहे त्याच्यामध्ये तर लिहिलंय की कुणबीज आर शूद्राज असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं आता याला एक आपलं जजमेंट लागू होतं, रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय म्हणलंय की कास्ट हे करण्यासाठी तुम्हाला कंटेम्परस इनपुट्स अँड नॉट आउटडेटेड अँटिक्वेटेड डाटा तुम्हाला द्यावा लागतो. जुना नाही, तुम्हाला आत्ताच द्यावं लागतं, लय तर लय 30 ते 40 वर्षापूर्वीचं. आपण इतिहासात गेलो तर मग सगळे शूद्र होतो. त्यामुळं कुठलं तरी गॅझेटर 1890 किंवा 1910 सालचं दाखवून जर आता, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जी केस लॉ आहेत सुहास अनंत दसरथे 2001 सालचं, तर याच्यामध्ये या सगळ्या गॅझेटरचा उल्लेख आहे. याचं जर जजमेंट नीट वाचलं तर
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सांगितलेलं आहे की 1920 नंतर कुणबी स्वतः म्हणजे त्यांच्या गॅझेटियर्स मध्ये आहेत की हे म्हणाले की आम्ही मराठा आहोत मूळचे, कुणबी फक्त व्यवसाय होता. आणि मग 1920 नंतर सामाजिक उत्थान झालं आणि सामाजिक एक स्तर बदलला आणि त्यामुळे मराठा झालेले आहेत. त्यामुळे आपण इतिहासाच्या खोलात गेलं तर मग ते 1000 वर्ष जाता येईल. नाही, आता